राम राम. कोणतंही कार्य सुरू करण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे? रामायणामध्ये एक प्रसंग येतो. हनुमंतराय सीतामातेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये प्रवेश करतात. रात्रीची वेळ असते. हनुमंतराय लहान रूप घेतात आणि लंकेमध्ये प्रवेश करतात. त्यावेळेस लंकिनी जी लंकेचं संरक्षण करत असते तिनं हनुमंतरायाला अडवल्यानंतर हनुमंतरायाने काय केलं? तिला एक ठोसा मारला, बुक्की मारली. ठोसा मारल्यानंतर ती लंकिनी, तिला रक्ताची उलटी झाली. ती बेशुद्ध होऊन खाली पडली आणि थोड्या वेळानंतर तिला जाग आली आणि तिनं ती उभा टाकली. तिला आठवलं की ब्रह्मदेवानी काय सांगितलं होतं. तिला सांगितलं होतं की ज्यावेळेस एखादा वानर येऊन लंकेमध्ये प्रवेश करेल आणि तुला ठोसा मारेल, त्यावेळेस समजायचं की रावणाचा अंत आलेला आहे आणि त्यावेळेस तुझा उद्धार होईल. हे त्यावेळेस तिला आठवलं. त्यावेळेस लंकिनीनं हनुमंतरायाला प्रणाम केला आणि हनुमंतरायाला एक सल्ला दिला. ते म्हणाले, हे हनुमंतराया, लंका ही काय आहे? कांचनकामिनी युक्त मायानगरी आहे. मग या मायानगरीपासून वाचायचं असेल, या कांचनकामिनीपासून वाचायचं असेल तर तू काय करायला पाहिजे? श्रीरामाला हृदयात धारण कर आणि नगरात प्रवेश कर. ती काय म्हणते? प्रभिसी नगर कीजे सब काजा, हृदय राखी कौशलपूर राजा. म्हणजे लंकिनी हनुमंतरायाला सल्ला देते. अगोदर जी अडवणारी लंकिनी आता हनुमंतरायाला सल्ला देते की तू श्रीरामचंद्र प्रभूचं ध्यान कर, हृदयात आठवण कर आणि मग लंकेत प्रवेश कर. हे कांचनकामिनी तुला त्रास देणार नाहीत. हा मोठा सल्ला आहे लंकिनीचा. हा सर्वांना, आपणाला पण संदेश आहे. कोणतेही कार्य करायचं असेल तर आपला इष्ट भगवान आपल्या हृदयात निवास करतो अशी भावना ठेवायची आणि कोणतंही काम करायचं. अडचणी येतील, अडचणी येणार नाहीत असं नाही आहे. अडचणी येतील, परंतु त्या अडचणीवरती मात करण्याची बुद्धी आणि शक्ती भगवंत आपल्याला देतो आणि आपलं कार्य पूर्ण होतं. जय सियाराम.